सुरेश पुजारी हा मेंढपाळ समाजातील तरुण. घरचा मेंढीपालन व्यवसाय करण्यासाठी त्याला आपलं शिक्षण 5वीतच सोडावं लागलं. मात्र या व्यवसायातून होणारी कमाई अगदीच बेताची असल्यानं त्यातून घरचा उदरनिर्वाह देखील होत नव्हता. त्यामुळे त्यानं आपली गावातच असणारी शेती करण्याचा निर्णय घेतला. कोरडवाहू शेती होती पहिला. त्या कोरडवाहू शेतीमुळे काय परवडायचं नाही, बियाण्याचा खर्च निघायचा नाही. त्यामुळं आता जरा पाण्याची सोय होताना झेंडू एक 20 गुंठ प्लॉट केला आहे. सुरेश याची 3 एकर शेती आहे. त्यापैकी 1 एकरावर ऊस, 1.5 एकरावर भाजीपाला आणि 20 गुंठ्यावर झेंडूची शेती आहे. सध्या भाजीपाल्याची सगळी पिकं निघाली आहेत. झेंडूच्या बागेवर त्यानं आपलं लक्ष दिलंय. त्यासाठी योग्य प्रकारे पूर्व मशागत करत गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंत झेंडूचं उत्पादन घेण्याचं नियोजन करण्यात आलंय. तीन फुटावर झेंडूचं एक रोप बसवलं. असं अर्धा एकरात 2000 रोपं बसल्यात. त्याच्याप्रमाणे 3 डबे मी शेणखत टाकले. 4 पोती रासायनिक खत असं टाकून हा प्लॉट आणलेला आहे. झेंडूवर मेन म्हणजे करपा जोरात प्रमाणात येतो. त्यामुळं फुलावर आळी ही सुद्धा होत्या. त्यामुळे मी औषधं बूम फ्लावर, हामिस्टार, स्कोर, कोराजन ह्या पद्धतीची मी औषध मारतो आहे. आळी त्यामुळं फळ चांगला सुधारतो. जून महिन्यात रोप लागण करण्यात आली. फुलांचा चांगला बहर घेता यावा यासाठी रोपांचा शेंडा खुडून घेतला. त्यामुळे फुटव्यांची संख्या वाढून उत्पन्नात चांगली वाढ झाल्याचं सुरेशचं मत आहे. त्यानं आपल्या 20 गुंठ्यात देखील 2 जातीच्या झेंडूचं नियोजन केलं असून 10 गुंठ्यात आर गोल्ड तर 10 गुंठ्यात कलकत्ता या जातीचं नियोजन केलंय. तो चांगला झाल्यामुळं झाडाला वाढ लागते. त्यामुळं झाड चांगलं सुधारते. आणि गणपतीच्या 1-8 दिवस आधी माल चालू झाला. गणपती तिथनं माल निघायला चालू झाला. गणपतीत एकूण 200 ते 300 किलो माल निघाला. 15,000 रुपये झाले. 20 गुंठ्यातील झेंडूचं नियोजन करण्यासाठी सुरेश याला 10,000चा खर्च आलाय. यामध्ये रोपांचा खर्च, खतं, वेळोवेळी घ्याव्या लागणाऱ्या औषध फवारण्या या खर्चाचा समावेश आहे. तर पाण्यासाठी सुरेशला शेजाऱ्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं, कारण त्यांची स्वतःची पाण्याची सोय नसल्यानं 15 दिवसातून पाण्याचं नियोजन करावं लागतं. गणेशोत्सवाच्या आधी 8 दिवस सुरेशनं आपल्या झेंडूच्या बागेतून फुलं काढणी सुरुवात केली. सुरुवातीला 5 ते 10 किलो प्रमाणे निघणारं फुलांचं उत्पादन आता वाढत जाऊन 200 किलोपर्यंत पोहोचलंय. त्यासाठी बाजारपेठेतील मागणीनुसार फुलं तोडून ती कोल्हापूर मार्केटला पाठवली जातात. त्यासाठी गावातील इतर फुल उत्पादक मिळून माल बाजारात पोहोचवण्याचं नियोजन करतात. पहिल्यांदा 20 किलो 25 किलो असं निघत 50 किलो 200 किलो आता निघाला आहे माल. आता तरी बी रोज 100-150 किलो माल निघतो माझा. आत्तापुत्र माझा माल 500 ते 700 किलो निघाला आहे. आणि इथून पुढं दिवाळीपुत्र माझा माल 500 ते 700 किलो अजून निघतो. आणि 30-35 रेट आम्हाला कायमच मिळतो. त्यामुळे मी आत्तापुत्र 10,000 रुपयाची लागवड, पाणी हे खर्च केलेला आहे. मी 4 महिन्याचं पीक अजून 2 महिन्यात नाही म्हटलं तर 700 किलो माल निघतोय. सध्या सुरेश याला त्याच्या शेतातून लाखोंची कमाई होत नसली तरी पूर्वीपेक्षा नक्कीच चांगलं उत्पन्न मिळतंय. त्यामुळे पूर्वीपेक्षा चांगलं जीवन जगण्यास त्याला हातभार लागतोय. त्याचबरोबर अल्पशिक्षित असून देखील दररोज 4 पैसे हातात येत असल्याचं समाधानही त्याला मिळतंय. राजेंद्र हंकारी, साम टीव्ही, कोल्हापूर.